नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील वाकी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण काही राजकीय सामाजिक त्यांचे जे काही प्रश्न असतील ते आपण समजून घेणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया वाकीकर काय सांगतायत. नमस्कार. माझं नाव इंद्रजित भुजंगराव जगताप, ग्रामपंचायत वाकी उपसरपंच. आता सध्या गावात काय समस्या आहेत? आता प्रामुख्याने आमच्या गावात एकच मोठी समस्या आहे की आमच्या इथं शेतीला पाणी नाही. आमच्या वाकीच्या तलावामध्ये गुंजवणीचं पाणी सोडण्याची दादांनी ग्वाही दिली होती, ती पूर्ण व्हावी अशी एक आमची इच्छा आहे आणि आमची तीच एक मोठी समस्या आहे. आता सध्या राजकीय सगळीकडेच वातावरण तापलेलं आहे. तर तुमचा राजकीय कल सध्या कोणाकडे राहील? आमचा वैयक्तिक जर राजकीय कल बघायचं झालं तर अजितदादा गटाकडेच आमचा राजकीय कल आहे आणि आम्ही विकासाबरोबर आहोत आणि दादांशिवाय विकास अशक्य असं आम्हाला वाटते. काय सांगाल तुम्ही? नाही, ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे. मी संतोष कुंडली जगताप, राहणार वाकी, तंटामुक्ती अध्यक्ष. म्हणण्याचं तात्पर्य असं बरं का, आमचं पाण्याचा मुद्दा उपसरपंचांनी जे मांडला ती एकदम रास्त आहे. दादा ज्यावेळेस आमच्या वाकी गावात पाठीमागं आले त्यावेळेस दादांना सगळ्यांनी विचारलं, पार्थ पवार दादा हे आलते त्यावेळेस त्यांना पूर्णपणे विचारलं की दादा आमच्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे. ती पहिल्यापासून तर आमचं वाकी गाव मांडतच आलेलं आहे. मांडत असताना दादांनी त्यावेळेस सांगितलं की गुंजवणीचं पाणी ही फ्लोनी तुम्हाला द्यायची व्यवस्था होईल, म्हणजे लाईटीचं टेन्शन राहणार नाही किंवा कशाचं टेन्शन राहणार नाही. ह्या गोष्टी दादांनी त्यावेळेस आम्हाला पूर्णपणे सांगितल्या. तर त्यावेळेस राख नावळी त्या मार्गे जी पाणी येणार आहे ते आपल्याला थोडंसं पुढं घेऊन मी मदत करतो आणि तुमच्या वाकी तलावात किंवा त्या मोडव्याच्या तिथपर पाणी आणून सोडायची व्यवस्था करतो, म्हणजे ती पाणी तुमच्या वाकी तलावापतवर येईल फ्लोनी, असा हा विषय झाला. तर त्याचबरोबर कारखान्यांनी थोडीशी दखल घेतली पाहिजे. वाकी गावाचा विषय असा की आमच्या ऊसाचं पूर्ण वाटोळं झालं. आत्ता कारखाने आम्हाला 3 नंबर गटात ज्यावेळेस आमचे बाबा हरी खामकर जिवंत होते त्यावेळेस सोमेश्वर कारखान्याने आम्हाला ना एक दाखला दिलता की तुमचं वाकी गाव हे 5 नंबर गटाला जोडलेलं आहे. 5 नंबर गटाला जोडलं. त्याच्यानंतर मोरगावला म्हणले तुमची लागणीची तारीख द्या. त्याच्यानंतर तो पण विषय आमचा कॅन्सल झाला. तिकडं तारीख घेतली नाही, आम्हाला इकडंच पाठवलं धापाट्याला. म्हणले असं नाही चालणार, ती तसं नाही केलेलं, तुम्हाला हे असंच इकडंच ठेवण्यात आलेलं आहे, अजिबात कुठल्याही प्रकारचं झालं नाही. पण तरी ती पत्र घेतलं होतं आम्ही. ती पत्र आहे पण माझ्याकडं, थोडंसं शोधावं लागेल पण पत्र आहे ती माझ्याकडं. अशा गोष्टी झाल्याच्यानंतर आता कारखान्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीत गुंजवणीचं पाणी असू द्या किंवा अजून पुरंदर उपशाचं थोडंसं देता आलं तरी आनंदच आहे. तर एवढंच मागणं आहे की दादांनी ही पाण्याची व्यवस्था जेणेकरून गुंजवणीचंच पाणी आम्हाला द्यावं, ही पूर्णपणे माझी आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त करतो. आता राजकीय वातावरण तर तुम्हाला माहीतच आहे. बारामती तालुका म्हटलं की सगळीकडे चर्चा असते. मग याबद्दल तुमचं राजकीय काय मत आहे? नाही, आमचं गाव इथून पाठीमागं इतक्या वर्ष दादांच्याच पाठीमागं होतं. आत्ता काही थोडंसं हे झाल्यामुळं दादांच्याच पाठीमागं आहे आणि दादांच्याच पाठीमागं राहू. दादांच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा की आमच्या वाकी गावाला गुंजवणीचं पाणी द्या आणि आमची एक कायमची समस्या मिटवा, एवढीच अपेक्षा करतो. शिवाजी संभाजी गायकवाड, राहणार वाकी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. काय सांगाल आता सध्या समस्या काय आहेत इथल्या आणि राजकीय काय तुम्हाला वाटतं? राजकीय 2 गट पडलेले आहेत राष्ट्रवादीचे. एक सुप्रियाताई सुळे यांचा गट आणि दुसरा सुनेत्रा वहिनी यांचा एक गट. तर तुमच्या मतदानाच्या बाबतीत काय भूमिका राहील? आमची भूमिका आहे की ताईंना निवडून द्यायचं. पवारसाहेब पहिल्यापासून आहेत, त्यांना पहिल्यापासून आम्ही मतदान करतो आहे, तसं ताईंनासुद्धा आता मतदान करणार आहे. लोकसभेला ताईंना मतदान करणार? हां, ताईंना. माझं नाव हनुमान जगताप, वाकी ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच आणि सध्या सदस्य आहे. तुमच्या गावातली काय समस्या आहेत? काय सांगाल? आमच्या गावच्या मुख्य समस्या एकच आहे की जगण्यासाठी जी शेती आवश्यक आहे वाकी गावाला, त्या शेतीला जे पाणी पुरवठा करण्याचा जो तलाव आहे तो तलाव कधीही भरत नाही, कधी भरला तर जास्त भरतो. त्या तलावामध्ये पाणी सोडण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे.
ती मागणी मागच्या लोकसभेच्या टायमाला आदरणीय दादांनी या ठिकाणी येऊन सत्ता आल्याबरोबर मी वाकी तलावात पाणी सोडतो असा शब्द दिला होता. पण दादांनी तो शब्द पाळलेला नाही आणि अद्यापपर्यंत त्या वाकी तलावामध्ये गुंजवणीचं पाणी सोडलेलं नाही. आणि त्यामुळं वाकीला विकासाचं जे मुख्य साधन आहे शेतीचं ते पूर्णपणे थांबलेलं आहे. सरकारी खाजगी नोकऱ्यामध्येही या गावातला एकही मुलगा दादांच्या मार्फत कामाला लागलेलं नाही आणि अनेक वेळा मागणी करूनसुद्धा त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. विकासाच्या बाबतीत म्हणेल तर ज्या मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमार्फत जी विकास कामं निधी मागितला त्या सर्व कामाला दादांनी निधी दिलेला आहे. विकासाची कामं जी आहेत ती चालू आहेत, पण ती सर्व तालुक्यात चालू आहेत. ती काय आमच्याच केवळ गावात चालू नाहीत. पण जो महत्त्वाचा आमचा प्रश्न आहे की युवकांना हाताला रोजगार आणि शेतकऱ्यांना हक्काचं शेतीसाठी उपयुक्त पाणी या 2 गोष्टी अद्यापपर्यंत दिलेल्या नाहीत. तर राजकीय बाबतीत काय सांगा? राजकीय बाबतीमध्ये आमचं दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 95% मतदान होतं. तालुक्यामध्ये कायम तृतीय किंवा प्रथम क्रमांकामध्ये हे गावचं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच झालेलं आहे. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मतदान होईल. परंतु राष्ट्रवादीमध्ये जे 2 गट पडलेले आहेत ते त्यांनी केलेले आहेत. वास्तविक आता हे 2 गट पाडताना त्यांनी तालुक्यातल्या जनतेचा आमजनतेचा विचार करायला पाहिजे होता की आपण काय करायचं. ते त्यांनी न विचारता दादांनी तो त्यांच्या पातळीवर तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही वैयक्तिक असं आमचं मत मांडू शकत नाही. परंतु मतदानाच्या बाबतीमध्ये आमची पूर्वीपासूनची अशी परंपरा आहे की आमचं गाव एक विचाराने असतं. आमचं ग्रामपंचायत सोसायटी सर्व बिनविरोध झालेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण गावातले प्रमुख माणसं एकत्र बसतो आणि यावेळेस आपल्याला कोणती भूमिका घ्यायची त्याच्यावर आमचा निर्णय होतो. आणि ज्यावेळेस आम्ही एकत्र बसणार आहोत मूळ मुद्दा जो आहे तो पाण्याच्या प्रश्नावरच आमचा राहणार आहे आणि जी गाव भूमिका घेईल त्या आमच्या मिटिंगमध्ये त्याच्या दृष्टीने आमची मतदानाची भूमिका ठरणार आहे. अद्यापर्यंत आम्ही बसलेलो नाही आणि आम्ही अजून कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. परंतु एकत्र बसून आम्ही तो निर्णय जो घेईल गाव जी घेईल तो निर्णय आमचे त्याप्रमाणे मतदान होईल. नमस्कार, मी श्री हनुमंत रामचंद्र गाडेकर, माजी सरपंच वाकी. मी गेली 22 वर्ष समाजसेवा आणि राजकारणामध्ये पवार कुटुंब बघितलेलं आहे. याच्यामध्ये पूर्वीपासून पवारची व्यक्ती उभं करते त्यांना आमचं पूर्ण गाव पाठिंबा देतं. आता 2 गट झालेले आहेत. 2 गट झालेले आहेत. झालं आहे काय आमच्या गावाचं आणि आमची परिस्थिती की अजितदादांच्या बाजूने ह्या वेळेस जायची इच्छाच आमची राहिलेली नाही. काय कारण काय आहे? त्याला कारण असं आहे की दादांच्या बाजूनी फक्त पांढरी कपडे घालणारे पुढारी आहेत. म्हणजे दादा जर समजा सोमेश्वर कारखान्यावरती आले तर आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता ग्रामीण भागातनं त्यांना भेटायला जायचं म्हणलं तर पहिलं सर्कल असतं संचालक मंडळाचं, दुसरं दूध संघाचं संचालक मंडळ, खरेदी विक्री संघाचं संचालक मंडळ त्यांच्या बाजूने असतं. मग ते कडं पार करून आम्ही आतमध्ये कधी जायचं आणि आमचं निवेदन कोणापर्यंत द्यायचं. आणि ही जी त्यांच्याबरोबरचं जे सर्कल आहे ते आमची काही कामं होऊन देत नाही. आम्ही ह्या बाजू म्हणजे आम्ही सुप्रियाताईंना ह्या भागातून का मतदान करणार तर सुप्रियाताई सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारी व्यक्ती हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. ताई लोकसभेवरती गेल्या, पवारसाहेबांनी जबाबदारी दादांच्यावरती दिली, त्यामुळे हे सगळं खरेदी विक्री संघ, दूध संघ, साखर कारखाने हे सगळे त्यांच्या ताब्यात. आम्ही जी ग्रामीण भागात आहे आम्हाला काहीच दादांच्यापर्यंत जाताच येत नाही. त्यामुळं 70% मतदान तर आमच्या वाकीतून आहेत ना सुप्रिया सुळेंनाच होणार. आता राहिला मुद्दा कुठला दादांचा विकासाचा. दादांना कुणीही नावं ठेवू शकत नाहीत. दादांनी भरभरून आमच्या गावाला दिलेलं आहे. पण यावेळेस आहेत ना पवारसाहेबांचं वय झालेलं आहे, म्हातारपणी त्यांना सोडायचं नाही. ही जनसामान्यांच्यात एक लाट आहे. त्यामुळं सुप्रियाताईंना 70% मतदान होईल. फक्त आमची इच्छा एक होती की पवारसाहेबांना सोडून अजितदादांनी भाजपबरोबर जायला नको होतं. म्हणजे हा जो निर्णय घेतला आहे तो योग्य की अयोग्य काय वाटतं? कुणी दादांनी घेतलेला निर्णय चुकीचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही ज्या वेळेस गावागावात फिरतो ना आम्ही सगळीकडं, ती जे वयस्कर माणसं आहेत ना ते सांगतात की दादांनी घेतलेला हा स्वार्थापोटी घेतलेला चुकीचा निर्णय आहे. यावेळेस सुप्रियाताईंना आम्ही सर्वजण म्हणतोय की दादांना आमदारकी आहेच की, फक्त संसदेमध्ये आहेत ना, संसदेमध्ये अभ्यासू खासदार म्हणून आहेत ना सुप्रियाताईंची गणना केली जाते. 8 वेळा त्यांना संसद रत्न म्हणून पुरस्कार दिला जातो. तो काही BJPवाल्यांनी दिलेला नाही, त्याचा अभ्यास केला जातो. जसं की एखाद्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून दिला जातो ना,
त्याचं मूल्यांकन केलं जातं. दुसरा मुद्दा असा आहे की ही मराठा आरक्षणावरती कुणीही बोलत नाहीत. ह्या ग्रामीण भागामधले आमचे जे मराठ्याची मुलं आहेत जे की बाबा त्यांना 85% 70% त्यांना मार्क मिळतात, पण त्यांना आरक्षण न मिळाल्यामुळं त्याचं एक म्हणजे निवडणुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे.